चाललो आहे पुण्याला। तर आता हा प्रवास आपला असणार आहे मुंबई पुणे मुंबईचा। बघू आता मुंबईवरून निघून पुण्याचे काही प्लेसेस आपण कव्हर करायचा प्रयत्न करू। आता सध्या माझ्या ऑफिसच्या एका फ्रेंडचं लग्न आहे तिकडे, एक्झॅक्टली त्यासाठी चाललो आम्ही विचार केला त्याच्यासोबत आम्ही काही प्लेसेस पण कव्हर करू, गणपती मंदिर, शनिवारवाडा किंवा अजून काही जमलं तर। चला बघूया। आपला मुंबई पुणे मुंबईचा प्रवास असणार आहे मित्राच्या एका गाडीतून। आपण आता एक्सपेन्सिव्ह ट्रिप होते, कुठे आम्ही स्वस्तात जायचो ट्रेनमध्ये बसून आणि आमची मस्त आता गाडीत जाऊन बसणार आहोत। आणि माझे काही फ्रेंड्स आलेले आहेत ऑलरेडी, तिकडे आहे ते थांबले आहेत। आणि माझ्यासोबत आहे दीपराज आहे बोल, आणि त्यांना पण भेटू आपण। फ्रेंड्स हाय बोल आशू। माझे काही फ्रेंड्स, हे आशुतोष आणि हा श्रीतेज। तुम कुछ जल्दी आने का ना, फिर लेट करता है। गणपती बाप्पा। इथे आपण आता महापेच्या एका CNG पंपवर आलो आहे। CNG भरून घेऊ आपण। इथे CNG साठी थांबलो। CNG भरून मग डायरेक्टली आपला प्रवास डायरेक्ट लोणावळा खंडाळा घाटातून पुण्याला जाईल। तुमचा एक माणूस त्याला कुठे पण गेला की पहिले बाथरूम शोधायला लागतं। आम्ही खूप प्रयत्न केला की आमची ट्रिप थोडी स्वस्तात गेली पाहिजे, पण चुकून आम्ही ओल्ड एक्सप्रेस वे वरून पहिले तर न्यू एक्सप्रेस वे वर टाकलं गाडी। आणि तिकडे आम्हाला माहिती नव्हतं की एक्झॅक्टली टोल किती असेल। आशुतोषला असं वाटत होता की 350 320 काहीतरी टोल असेल, पण त्याच्या जागी आमचा तिथे 320 लिहिलेला पण होता, पण आम्ही तिकडे 640चा टोल भरून आलोय। आणि त्याचा 640चा टोल आम्ही पुण्यापर्यंत काढलेला, पण त्याच्यानंतर परत आम्ही ओल्ड एक्सप्रेस वेवर आलो। आम्हाला वाटलं इथे टोल नसेल किंवा असला तरी आम्ही आमचा ओल्ड न्यू एक्सप्रेस वेवाला टोलचा रिसिप्ट दाखवून जाऊ पुढे, पण तिकडे हे टोल चालला नाही। तिकडे परत आमचा 100 रुपयाचा टोल गेलाय, म्हणजे आम्ही फक्त 750 की 800 रुपये आम्ही फक्त टोलमध्येच टाकलेत। आमच्या CNGचे आम्ही 400 मध्ये होत आहेत, आणि हा आमचे आशुतोष जे बोलत होते 300 मध्ये आपला होईल। 320 लिहिलेला तिकडे, पण 640 घेतलं त्या लोकांनी। आणि यांना काही घेणं देण्यात नाही, हे फक्त झोपून चालतायत यांना। इथे जस्ट आपण टोलचा बोलतच होतो की अजून एक टोल लागलाय, अजून एक लागणार आहे पुढे, आणि बहुतेक अजून एक पुढे लागेल। अख्खा दिवस फक्त टोल भरण्यातच गेलाय आमचा। तर मित्रांनो फायनली आपण आता पोहोचलो आहोत पुण्याच्या पिंपरी येथे। इथे आमच्या ऑफिसच्या एका फ्रेंडचं लग्न आहे, ते अटेंड करू। मग आपण ते अटेंड करून नंतर आपण जाऊ जे पुण्याचे जवळपास आपले टुरिस्ट प्लेसेस असतील, शनिवारवाडा किंवा दगडूशेठ गणपती मंदिर, आपण तिकडे जाऊ। मग डायरेक्ट मुंबईसाठी परत आपला हे सफर सुरू करू। आपण इथे पोहोचलो आहोत संतोष नगर येथे, आणि आमचा ऑफिसचा एक फ्रेंड आहे जे आमच्या ऑफिसच्याच फ्रेंड पूजाचा लग्नासाठी एवढा एक्सायटेड होता की
तो लग्नाच्या एका दिवसा आधीच आलाय आणि इथे बघा पूर्ण तयारी करून एकदम कुर्ता युर्ता घालून, ओमकार इथे बघ कुर्ता युर्ता घालून आला की ह्याचा पण लग्न आजच करून टाकूया आपण. हा आमचा फ्रेंड भांडूपचा छपरी. हे चेंज कधी करणार आहेस? करणार लवकर. मग तिथे आमचे काही फ्रेंड्स आहेत जे एवढ्या एक्साइटमेंट मध्ये आले आहेत की ते बॅगच घरी विसरून आले आणि बोलतोय की बॅगेत 2-2 कुर्ता ठेवलेला तरी ते आणायला जमला नाही. काय बोलतो श्रीतेज? काय कुठे तुझा कुर्ता? दोन दोन कुर्ता घेतलेला तरी आणायचा विसरलाय. व्हेरी गुड. लग्नाचे सगळे कार्यक्रम झाले आहेत आणि आम्ही आता पिंपरी चिंचवड जिथे आता आम्ही होतो तिथून निघतोय आता पुणे सिटीसाठी. ते बहुतेक इथून 14 ते 15 किलोमीटर काहीतरी आहे. मग तिकडून आम्ही जाऊ दगडूशेठ गणपती मंदिरासाठी. आम्ही गाडी पार्किंग केली होती, खूप हीट झाली आहे म्हणून आम्ही दरवाजे वगैरे ओपन करून ठेवलेत. तर चटका बसतो अक्षरशः टच केल्यावर. बघू आता थोडा हीट कमी झाले की आम्ही निघू इथून. कशाला का कट करायचं? झाले तर झाले. जर आपण दगडूशेठ गणपती मंदिरासाठी आपण आपली 4 व्हीलर गाडी आणत असाल तर त्यासाठी ना पार्किंग खूप लांब आहे. ते बहुतेक 600 ते 700 मीटर लांब आपल्याला जावं लागेल. त्या साईडला तिकडे जाऊन पार्किंग करून चालत यावं लागतं आपल्याला. तिकडे पुणे महानगरपालिकेची मंडई आहे, प्रॉपर एक मार्केट, भाजी मार्केट आणि बाकी सगळे गोष्टी इथे मिळतात. मग ते तिकडून पार्किंग आहे. ते फ्लोअर्स आहेत, ती 4 ते 5 फ्लोअरचं फक्त पार्किंगच आहे. तिकडे जाऊन पार्किंग करून 600 मीटर परत चालत जावं लागतं आपल्याला जर तिकडे आपण गणपती मंदिरासाठी आलो आहे तर. हे पूर्ण मार्केट आहे इथे. आपल्या मार्केटवरून चालत जाऊन समोर दिसत असेल आपल्याला हे रेडवाला बोर्ड आहे. हे त्या साईडला तोच आहे गणपती मंदिर. गणपती बाप्पाचे दर्शन करून त्याच्यानंतर आपण डायरेक्ट आता निघालो मुंबईसाठी. आणि मुंबई जाताना आम्ही लोणावळामध्ये एका पेट्रोल पंपवर थांबलो आहे. पेट्रोल भरून घेतलं आहे आणि इथेच आपला प्रवास संपवतो मी आता. थँक्यू फॉर वॉचिंग.